हे घर माझं आहे आणि शेवटपर्यंत माझं राहणार आहे. हो ना? खूप विश्वास आहे ना तुम्हाला स्वतःवर? मग आता कोर्टात भेटू. ही राणी आता वकील होणार आणि वकील झाल्यावरती माझ्या आयुष्यातली पहिली केस मी हीच लढणार. आणि ती जिंकून आमचं घर मी परत मिळवणार. हा शब्द आहे राणीचा. आणि मी जे बोलते ते करून दाखवते. असं करणं माझी सवय नाही, स्वभाव. राणी थांब. मला जरा तुझ्याशी बोलायचंय. खरं तर आधीच बोलायला हवं होतं. काय झालं मॅडम? काय बोलायचंय? तू माझ्या लेकाचा जीव वाचवलास. तुझ्या बऱ्याच गोष्टी मला पटत नसल्या, तू पटत नसलीस, तुझा स्वभाव पटत नसला, तरी माझ्या इंद्राला वाचवून तू माझ्यावर उपकार केलेस. आणि हे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही. मी आत्तापर्यंत हे फक्त आव्हानं वाटत होतं, पण आता मलाही वाटतंय. अहो, उपकार कसले त्यात? माझं कर्तव्यच आहे ते. तसं नाही राणी, तू जे केलंस ना ते कोणीच करू शकलं नसतं. इंद्रा माझा जीव आहे आणि त्याला वाचवून तू माझा जीव वाचवलायस. इंद्राला काही झालं असतं ना तर मी संपून गेले असते, पण केवळ तू होतीस ना म्हणून तू हे सगळं निभावून गेलं. आणि म्हणूनच खरंच तुझे खूप आभार. अहो नाही मालती मॅडम, तुम्ही असं बोलून मला लाजवताय. अहो, इंद्रजित सरांना जर काही झालं असतं तर मी सुद्धा सहन करू शकले नसते. आणि आता तुम्ही एवढ्या मायाने बोललात माझ्याशी, हे ऐकून तर मला अजूनच बळ आल्यासारखं झालंय. तुम्ही ना नका काळजी करू. यापुढे मी इंद्रजित सरांना काही होऊ देणार नाही. मी कायम सावलीसारखी राहीन त्यांच्यासोबत. 1 मिनिट.